सुंदराच्या लग्नासाठी सुंदरासह तुकाराम आणि वनिता झटून काम करू लागले. आपल्या एकुलत्या एका मुलीच्या संसाराला काही कमतरता पडू नये यासाठी तुकाराम व वनिता जीवाचे रान करत होते. दिवसांमागून दिवस सरत होते. लग्नाची तारीख जवळ येत होती. इकडे धारगावात वसंतची देखील लगबग सुरू झाली. लग्न अवघ्या 8 दिवसांवर आले होते. त्यांची बहीण आणि दाजी 4 दिवस आधीच धारगावला येणार होते. वसंताने झोपडपट्टीतील मोजक्या लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. झोपडपट्टीतील एक टेम्पो वऱ्हाडसाठी ठरवला होता. मित्रांच्या मदतीने त्याने खोपटाला चांगला पांढरा शुभ्र ऑइल पेंट मारला होता. जमिनीवर पडलेले खड्डे बुजवून वरती मजबूत कोबा केला होता. दोन्हीकडे जोमाने लग्नाची तयारी सुरू होती. तुकारामने आता कामावरून सुट्टी घेतली व तो लग्नाच्या तयारीला लागला. खाट, गादी, घरात आवश्यक भांडी, त्याच्या स्वतःसाठी, वनितासाठी व सुंदरासाठी नवीन कपड्यांची खरेदी झाली. झोपडपट्टीतील जवळच्या लोकांना लग्नाचे निमंत्रण देऊन झाले. स्वयंपाक बनवण्यासाठी झोपडपट्टीतील किसनाला त्याने 500 रुपये देऊन ठरवला. मंगल अष्टिका म्हणण्यासाठी झोपडपट्टीतील बबन तात्या आनंदाने तयार झाला. खोपटापुढे साफसफाई करून तिथं 4 माणसं बसू शकतील इतकी जागा तयार करण्यात आली. अखेरीस लग्नाचा दिवस उजाडला. सुंदराला सजवण्यासाठी तिच्या मैत्रिणी हजर झाल्या. आदल्या रात्री काढलेली मेहंदी छान रंगली होती. सुंदराला हळद लावून आंघोळ घालण्यात आली. नवी कोरी साडी नेसून सुंदरा लग्नासाठी तयार झाली. तिच्या पाठोपाठ वनिताने देखील आपली आवराआवर करून घेतली. पायजामा, शर्ट, टोपी घालून तुकाराम सकाळीच विठ्ठल मंदिरात जाऊन कामाला लागला होता. शिरपा नवरदेव आणायला सकाळीच गेला होता. गणादादाने शब्द दिल्याप्रमाणे 2 पाण्याचे टँकर देवळाजवळ लावले होते. लग्नात जेवण सुरू झाल्यावरच नळाची कुलपी उघडली जाणार होती. जेवणासाठी 2 ड्रम पाणी काढून तुकारामने टँकरच्या नळाच्या चाव्या खिशात टाकल्या. सार भात चुलीवर रटरटू लागले. कोबी, मिरच्या चिरण्यासाठी झोपडपट्टीतील बायका लगबग करू लागल्या. ओसरीवर एका कोपऱ्यात रुखवत मांडला होता. सुंदरा तिच्या मैत्रिणींसोबत मंदिराच्या पायऱ्यांवर बसली होती. एवढ्यात वऱ्हाडाचा टेम्पो देवळापुढे येऊन थांबला. सनई आणि ताशा वाजवत नवरदेव पाटाजवळ येऊन थांबला. आता सगळी जबाबदारी बबन तात्याने आपल्या अंगावर घेतली. मुलीचा मामा म्हणून शिरपा सुंदराला घेऊन आला. आचारी किसनराव मुलाचा मामा म्हणून उभा होता. तोडक्या मोडक्या मंगलाष्टिका म्हणून तात्याने लगीन पार पाडलं. नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले. 2 मणी आणि 2 वाट्यांचे मंगळसूत्र वसंताने सुंदराच्या गळ्यात घातले. ताई, दाजी, तुकाराम, वनिता व शिरपा यांचे आशीर्वाद घेऊन नवरा नवरी प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर जाऊन बसले. ओसरीवर झाडू मारून पंगत बसली. गरमागरम सार भात आणि कोबीची भाजी खाऊन आपापल्या ऐपतीप्रमाणे आहेर करून वऱ्हाड पांगायला लागले. दुपारी नवरी पाठवणीचा कार्यक्रम सुरू झाला. गणादादाने नवरा नवरी दोघांनाही पोशाख केला. आपल्या मैत्रिणी व वनिताच्या गळ्यात पडून सुंदरा हमसून रडू लागली. टेम्पोचा फाळका पाडून वर चढण्यासाठी खुर्ची ठेवली गेली. सुंदरा जाताना तुकारामच्या पायावर वाकले. तुकारामने आपल्या लेकराला छातीशी कवटाळले. दोघा बाप लेकीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. जावयाला हात जोडून नमस्कार करून तुकारामने आपले डोळे पुसले. नवरा नवरीसाठी टेम्पो सतरंजी अंतरले. वसंता व सुंदरा टेम्पोत चढले. पाठोपाठ वऱ्हाडी मंडळी टेम्पोत चढून दाटी वाटेने उभी राहिली. टेम्पो हलला. तुकाराम आणि वनिता टेम्पो झोपडपट्टीतून बाहेर पडेपर्यंत देवळाच्या पायरीवर उभे राहून जाणारा टेम्पो पाहत डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत उभे होते. ओसरी रिकामी झाली होती. डोळे पुसून तुकाराम व वनिताने केरसुणे हातात घेऊन ओसरी झाडायला सुरुवात केली. पत्रवळ्या पोत्यात भरून तुकाराम कचरा डेपोवर ते पोते टाकून आला. तोपर्यंत वनिताने देवळाची ओसरी लक्क धुवून पुसून स्वच्छ केली. तुकाराम व वनिता आपल्या खोपटाजवळ आले. तुकारामला होणारं दुःख पाहून वनिताला गलबलून आले. कमरेला अडकवलेल्या पिशवीतून तिने 50 रुपयांची नोट काढून तुकारामच्या हातात दिली. आज त्याशिवाय तुकारामला झोप येणार नाही याची खात्री वनिताला होती. नोट खिशात टाकून तोंड धुवून तुकाराम गुत्त्याकडे जाऊ लागला.